मी इतक्या डीपली कोऑर्डिनेशनमध्ये होतो, त्यामुळे घटना सगळ्याच माहिती होत्या. परंतु असं ज्यावेळेला एखादा माणूस गेल्यानंतर आपण जातो त्यावेळेला त्यांनाही भरपूर काही सांगायचं असतं आणि ते शांतपणे ऐकण्यातून सुद्धा समोरचा माणूस त्याचं दुःख हळूहळू हलकं करत असतो. त्यामुळे घटनाही पुन्हा कळली. स्वाभाविकपणे काही ना काही आता पुढे काय नावाचा विषय आहे, तर सरकार त्याचा योग्य तो विचार करेल. या सगळ्या घटनेनंतर मोदी सरकारने ज्या पद्धतीने काही कडक पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तुम्हाला वाटतं की या सगळ्या घटनेनंतर हे पुरेशा आहे किंवा आणखीन काही? कारण आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांकडनं ज्या घोषणाबाजी दिल्या जात होत्या, पाकिस्तान बरबाद करू वगैरे या सगळ्या गोष्टी, अजून काय कारवाई होणं अपेक्षित पुढच्या काळामध्ये? मी माझ्या आयुष्यामध्ये एक शिकलो, आपल्याला जेवढं सांगतील तेवढं आपण करायचं, बाकीचा नेतृत्वावर विश्वास ठेवायचा. तो अविश्वास व्यक्त करण्यातून काहीच हाताशी राहणार नाही. तर आता बरं, मोदीजींचा जो इतिहास आहे तो असाच आहे, ते कुठला हिशोब पेंडिंग ठेवत नाही. पण त्यांच्या डोक्यात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या मनात काय आहे हे विचारा. हे करण्याची आवश्यकताही नाही आणि ती आपली भूमिका पण नाही. तेव्हा सगळ्या देशाने आणि संपूर्ण जगभरातल्या भारतीयांनी आणि सुदैवाने एक चित्र मानवतेचं असं दिसलं की हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कुठलीही भाषा असो, सगळ्यांनी एका सुरात रिॲक्शन दिले. तर हीच एकजूट, कारण सगळं जग ह्या आतंकवादाला कंटाळल्या म्हणण्यापेक्षा नको झालं आहे, संपलं पाहिजे. 6 महिन्यापूर्वी अशीच मोठी घटना लंडनमध्ये घडली ना. डान्स करणाऱ्या मुली डान्स करत होत्या, आनंद घेत होत्या आणि घुसून गोळीबार झाला, 23 मुली मेल्या. अख्खं इंग्लंड 12 कोटीचं जवळजवळ महिनाभर रस्त्यावर उतरत होतं. सेम जगातल्या वेगळ्या देशामध्ये झालं. सगळ्या जगाने आतंकवादाच्या विरुद्ध एक समान प्रतिक्रिया दिली आहे आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की मोदीजी आप ही इस आतंकवाद के खिलाफ नेतृत्व कर पाओगे. हा विश्वास सगळ्या जगातही निर्माण झाला. त्यामुळे सगळ्या जगातल्या त्या देशाच्या प्रमुखांनी सुद्धा रिॲक्शन्स दिलेले आहेत, ते भारताच्या बाजूने दिलेले आहेत. मोदी यातला योग्य निर्णय करतील. आपल्याला वेळोवेळी हे जाणवलेलं आहे की ते कमी बोलतात, पण जे आपल्याला अपेक्षित आहे त्याच्याकडे 2% जास्त करतात. आसावरी जी आहे तिचं MBAचं शिक्षण झालंय, तर त्यांच्या घरातला कर्तव्याचा पुरुष नाही राहिला, त्यांचा बिझनेस पण आहे, तिला तर नोकरीची पण गरज आहे, कारण ती उच्च सरकार अशा सगळ्या गोष्टींची काळजी करेल. इतकी मोठी घटना आहे की जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटने प्रत्येकी 5 लाख घोषित केलेले आहेत, मान्य देवेंद्रजीने घोषित केलेले आहेत, तर केंद्र घोषित करेल. आणि 6 जण जे महाराष्ट्रातले गेले आहेत त्यातल्या एकेकाचा नीट अभ्यास करून ह्या घराला आपण कसा सपोर्ट करू शकू अशी सगळी काळजी माननीय देवेंद्रजी करतील. यावेळची कॅबिनेट जी आहे ती चौंडीला होणार होती, पण ती थोडी पोस्टपोन केली आहे आणि ती यावेळची मुंबईत आहे. पहिलाच अजेंड्यावरचा विषय श्रद्धांजली असेल आणि त्याला जोडून लगेच विषय सुरू होईल. म्हणजे घर आणि नागरिक जे एक्सपेक्ट करतील त्याच्यापेक्षा 2% जास्तच देवेंद्रजी घोषित करतील. आता अनेकांच्या घरावर आर्थिक स्थैर्य उरलं नाही या सगळ्या सिच्युएशनमध्ये, त्यामुळे तिला आता नोकरीची पण गरज आहे. देवेंद्रजी तर, राज्य तर, शासन तर समर्थ आहे, पण आम्ही सुद्धा या विषयात कमी पडणार नाही. जरा दुःख घरातलं कमी होऊ देत. प्रामुख्याने दिवस होता होता घर रुटीनला लागतं, त्याला मी पुन्हा येणार आहे. कागद पेन घेऊन बसू, जे जे करावं लागेल ते घराच्या अपेक्षेपेक्षा 2% जास्त करू.